हॅलो नमस्कार। तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर चला, दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी आहे ना आज काहीतरी स्पेशल असं आरूसाठी बनवणार आहे, जे म्हणजे खूप दिवसांसाठी असं काहीतरी टिकन आणि हेल्दी आणि टेस्टी असतं। तर मग ते म्हणजे शेंगदाण्याचे लाडू। तर ते म्हटलं चला तुमच्यासोबत थोडक्यात असं शेअर करते की मी कसं काय पद्धतीने बनवते काय नाही। आता खरं तर म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने कोणी म्हणजे बनवतं, कोणी त्यात काही गोष्टी ॲड करतं, नाही पण करत। तर मी माझ्या पद्धतीने बनवते ते सांगते तुम्हाला। तर इथं मस्त असे लाल लाल जरीत ना एकदम शेंगदाणे चांगले भाजून घेतले होते आणि त्याचा एकदम बारीक असा कूट केला होता। आता एकदम बारीक कूट करायचा नाही तर मध्यम पण ठेवता येतो। जर मोठ्या माणसांना खायचं असेल ना तर चालतं थोडंफार, पण एकदम लहान लेकरांना खायचं म्हणलं ना बारीक करावं लागतो। तर यामुळे मी बारीक असा एकदम कूट करून घेतला। त्यानंतर त्यात ना गूळ टाकला होता आणि गरमीमुळे ना थोडा गुळ असा म्हणजे थोडा हे झालेला होता आपला म्हणजे असा पातळ झालेला होता। यामुळे मी त्याला काय असं कट वगैरे केलं नाही, तसंच टाकून घेतलंय। आणि त्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे तूप ॲड केलं होतं। तूप तर चांगलंच असतं ना लहान लेकरांसाठी, म्हणजे चांगले जर आपल्याला भरपूर दिवसांसाठी टिकते ना असं नाही, म्हणजे आता हे तर ती लवकरच फिनिश करून टाकन, तरी पण हे साधारण ना महिनाभर तरी टिकू शकतात। चांगले हेल्दी असे लाडू असतात, त्याचबरोबर टेस्टी पण असतात, खाण्याला गोड पण चव असते आणि लहान लेकरांसाठी म्हणजे त्यांच्या शरीरासाठी चांगलंच आहे। तर कारण की म्हणजे स्पेशल असं गूळ किंवा स्पेशल असं शेंगदाणे असे कधी काही ते म्हणजे खाणार नाही, तर आपण तरी कधीतरी खातो, पण लहान लेकरांसाठी हे जरा मुश्किलच असतं खाणं स्पेशल असं। तर यामुळे असे काहीतरी टेस्टी असे शेंगदाण्याचे लाडू नाही तर कसे पण असे थोड्याफार पद्धतीने करून दिले ना तर ते काहीतरी आवडीने खातात, जेणेकरून ते गोड असतात ना यामुळं। तर आरू पण त्यासाठी ती काय असे स्पेशल असे गूळ शेंगदाणे वगैरे खात नव्हती, यामुळं मी हे काहीतरी अटकल केली आणि म्हटलं एकदा चला तिला आवडते तर करीन एकदा, पण एकदा ट्राय करून बघितले तर ती खूपच जास्त आवडीने तिने म्हणजे सगळे काही लाडू फिनिश केले ते लवकरच। यामुळं म्हटलं चला आता पुन्हा एकदा बनवते आणि हे ना मी थोडेच बनवणार आहे, यानंतर भरपूर असे एक सोबतच म्हणजे खूप दिवसांसाठी स्टॉक करून ठेवते आता भरपूर अशा लाडूंचा। पण हे काहीतरी आता सध्यापुरते बनवते थोडेफार। तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण त्याचं थोडंफार शेअर करते मी कसं काय केलेत काय। तर इथं ना सगळा असा गूळ मी चांगला असा मिक्स करून घेतला होता शेंगदाण्याच्या कुटामध्ये, एकदम मिक्स करून घेतलं दोन्ही पण। त्याचबरोबर तूप ॲड केलं ना मग अजून पण लाडू आपले घट्ट असे बांधायला ना छान अशी मदत होती। आणि तूप असं म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे, लहान लेकरांसाठी पण आपल्यासाठी पण। तर यामुळं तूप तर त्यामध्ये नक्की टाकायचंच आणि आता आरूला खायचे होते ना, यामुळं मी आवर्जून त्यामध्ये तूप थोडं टाकलेलंच होतं, जेणेकरून ती हेल्दी म्हणजे हेल्दी असे लाडू होते तिच्यासाठी ना। तर यामुळं तर थोडाफार गूळ टाकला आणि गोड म्हणजे गुळीला ना आपल्यानुसार आपण ठरवू शकतो, शेंगदाण्याच्या प्रमाणानुसार गुळ असा टाकायचा असतो, म्हणजे निम्म्याला निम्म टाकलं तरी पण चालतं। आता कुणाच्या आवडीनुसार असतं, कुणी खूपच जास्त म्हणजे एकदम गोड खातं किंवा कोणी मध्यम खातं, तर मी अशा मध्यम स्वरूपाचे केलेत। आणि लाडू आहे ना मी एकदमच असे बारीक बारीक लाडू बांधून घ्यायचं काम सुरू झालं माझं आता, कारण की ते लहान ना म्हणजे आरूसाठी करायचेत ना मला, तर यामुळे छोटे छोटेच असे मी काहीतरी करणार होते। तर यामुळे एक 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 करता असे मस्त असे सगळे काही छोटे छोटे लाडू असे छोटे छोटे लाडू बांधायचं काम चाललं होतं माझं। तर एवढं काय अवघड म्हणजे शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी नाही, पण आता कुणी कुणी त्यामध्ये तूप ॲड करतं, कुणी नाही पण करत। पण एकदमच लई दिवसांसाठी जर आपल्याला ठेवायचे असले ना तर त्यामध्ये तूप नाही पण कुणी ॲड करत, पण मी केले कारण की ते खास करून मला आरूसाठी करायचे होते आणि म्हणजे तूप हे चांगलंच असतं आपल्या शरीरासाठी हड्डीसाठी। तर यामुळे मी आवर्जून त्यामध्ये टाकलं, कारण की असं स्पेशल असं तूप किंवा गूळ हे काहीतरी लहान लेकरं खाण्यास कंटाळा करतात असं, आणि आपल्याला पण कधीतरी असं टाकायचं त्यामध्ये ना लक्षात राहत नाही। यामुळं साधारण म्हणजे ना योग्य तर असं आपण जेव्हा पण लहान लेकरांचे काही पण पदार्थ असे बनवतो ना त्यामध्ये तूप ॲड केलेलं चांगलंच असतं। तर यामुळं ना मी तेलापेक्षा तूप तिच्या खाण्यामध्ये प्रत्येक अशा देत असते। तर चला आता थोडं थोडं करता फायनली आपले लाडू मस्त असे तयार झालेत आणि यावेळी मी असे काहीतरी डब्बा भरून केलेत, थोडेच केलेत, नेक्स्ट टाईम असे भरपूर असे मोठे करून ठेवीन, पण यावेळी थोडेच केलेले आहेत। तर मस्त असे लाडू झालेले होते आपले फायनली तयार, आणि छोटे छोटेच केले होते बरं का मी, कारण की मी आरूसाठी केलेत ते आता ज्याच्या त्याच्या याच्यानुसार, की कोणी आपण मोठ्या माणसांना खायचं असलं तर मोठाले पण करू शकतात, पण छोटे छोटे लेकरं असतात ना यामुळे त्यांच्यासाठी छोटेच लाडू केलेत, जेणेकरून ती पण आनंदाने खाऊ शकेन। तर चला आजचा ब्लॉग ना असाच होता, म्हणजे रेसिपी थोडक्यात अशी शेंगदाण्याचे लाडू कसे बनवते ना मी तर 2-3 ब्लॉगमध्ये सांगितलं, पण आज सविस्तर असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला। कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।